जय हिंद मित्रांनो. आज आपण विषय घेणार आहे 40 नंतरचं कसं काय. 40 नंतर आपलं निवृत्तीचं दडलेलं असतं, जिम्मेदाऱ्या वाढलेल्या असते. त्या 40 नंतर आयुष्यात भरपूर काही टप्पे येतात. टप्प्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मुलांची जिम्मेदारी, त्यांच्या शिक्षणाची जिम्मेदारी, आईवडिलांची जिम्मेदारी, फॅमिलीची जिम्मेदारी. हा पूर्ण जिम्मेदारीचा बोजा घेऊन तो चालत असतो. पण ते चालताना त्याला भरपूर वेदना होतात, त्रास होतो, तरी पण तो चालतो. त्या बोजाने तो झुकत नाही, ताठ मानानं चालण्याचा प्रयत्न करतो आणि करतोही. पण काही गोष्टी तुम्ही ह्या केल्या पाहिजेत 40 नंतर. आता उदाहरणार्थ आपण 60 वर्षी रिटायरमेंट होणार पकडून चालू. जर तुम्ही वयाच्या 30व्या वर्षापासून 10,000 जरी गुंतवलं, 30 वर्ष म्हणजे 10,000 जरी गुंतवलं आणि 40 नंतर 10,000 गुंतवलं 20 वर्षापर्यंत, तर तुम्हाला 30 वर्षाचा मोबदला किती भेटणार आहे माहिती आहे का? 30 वर्ष जी गुंतवले 10,000 तरी 3,76,00,000. आणि जी 40 नंतरची आपण गुंतवणार आहे 20 वर्ष, त्याला फक्त 1,30,00,000. बघा किती फरक आहे 10 वर्षाचा. त्यासाठी मित्रांनो, गुंतवणूक पक्का करा, SIP करा. तुम्हाला जी चांगला सल्ला घेऊन, ज्याच्या बी ह्यानं चांगल्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊन चांगल्या SIPमध्ये, चांगल्या फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला नव्हतं तुमच्या मुलाबाळाला निकाल दे, तुमचा दुसरा मुलगा म्हणून करा, हा सांभाळेल. आणि वरून कुठलं लोन हे काय नसण्याचं बरं. 40 नंतर घरबिरे घेण्याचा काही प्रयत्न करू नका. 40च्या आधी घेतली ठीक आहे, त्यानंतर काही करू नका. कारण रिटायरमेंट लाईफ जवळ आली असती. जीवन जगलं पाहिजे माणसानं. आपण ते जीवन जगत नाही, आपण मुलाबाळावर अवलंबून असतो. आणि मुलाबाळं त्यांच्या फ्युचरमध्ये अवलंबून असते ती. मग त्यांच्या लग्न विग्न जे काय ते स्वतःसाठी जगण्यासाठी ना, काहीतरी रक्कम स्वतःच्या नावावर ठेवा. पैशाला कामाला लावण्याचा प्रयत्न करा. जरी इकट्टा पैसे आले असले तर त्या पैशातनं पैसा कसा येतो हे बघा. ठीक आहे, कारण 40 नंतर जिम्मेदारी भरपूर असतात. मुले, आई वडील, फॅमिली सर्व काय. जीवनशैली आपली परत महागड्या गाड्याची ह्याची शौक तसलं काही जास्त करू नका. जेवढं होतंय तेवढं शौक करा, पण महागडी गाडी घेण्याचं काही करू नका. आणि कमी पैशात किती आनंद मिळतो हा प्रयत्न करा. आनंद हा काय कुठं पैशानं, झाडानं, ह्यानं खरेदी करता येत नाही. पण पैसे असल्याशिवाय आनंद येत नाही. लक्ष्मी आहे ना, लक्ष्मी हे सगळ्याकडे येते. गरिबाकडे बी येते, श्रीमंताकडे बी येते, मध्यमवर्गीकडे बी येते. पण लक्ष्मी आपण कशा तऱ्हेनं सांभाळतोय ही महत्त्वाचं आहे. जास्त लक्ष्मी आली का नाही, तुम्ही वायपट काम करणार. आणि 2 नंबरच्या मार्गाने आली असली तर जास्त वायपट काम करणार. तुम्ही नाही केलं तर तुमची मुलं बाळ करणार, हे निश्चित आहे. कारण त्यांच्यावर त्या पैशाचा धाक राहिलेला नसतो, त्या लक्ष्मीचा धाक राहिलेला नसतो. ठीक आहे, त्यासाठी लक्ष्मीबरोबर एका साईडला श्री गणेशजी असतात आणि एका साईडला श्री सरस्वती देवी असते. याचं कारण काय माहिती आहे का? लक्ष्मी तुमच्या डोक्यातले जाऊन देऊ नका, म्हणजे पैसा लय येतो ही ही करू नका. लक्ष्मीबरोबर तुमच्या सहनशीलतेसाठी गणेशजी बसलेले आहेत. कधी लक्ष्मीचा फोटो बघितला ना,
तर तुम्हाला समजून येईल की दुसऱ्या साईडला गणेशजी आहेत आणि एका साईडला श्री सरस्वती देवी आहे. म्हणजे सहनशीलता बी असली पाहिजे, डिसिप्लिन असलं पाहिजे. आणि दुसऱ्या साईडला विद्यासाठी जी मांडली गेलेली सरस्वती देवी ती दिकायला पाहिजे. म्हणजे डोक्यात त्याचा नियोजनबद्ध सगळं झालं पाहिजे. ठीक आहे, तवाच लक्ष्मी टिकते. नाहीतर ही जर दोन लोक श्री गणेश आणि श्री सरस्वती देवी नसेल तर तुमच्याकडं लक्ष्मी येणार पण ती टिकणार नाही. आणि 2 नंबरच्या ह्यानं आणली असेल ती तर जास्त उत्मात करणार. तुम्ही करा नाहीतर तुमचा मुलगा करणार, बरं करणार 100%. ठीक आहे, हे तेवढंच सत्य. व्हिडिओ कसा काय वाटला कमेंटमध्ये पक्का सांगा. जय हिंद.